संस्कारांचे बाळकडू. विनाकारण लाईट चालू ठेवलात आणि हा फॅन सुद्धा. अरे आहे काय, एवढं कळत नाही? कितीदा सांगितलं गरज नसेल तेव्हा बंद करत जा म्हणून. बाबा आले वाटतं. मी ना आई, लवकरात लवकर माझा जॉब शोधणार आहे आणि अजिबात राहणार नाही इथे, नीरज म्हणाला. अरे पण चांगलंच सांगतात ना ते, आई सुद्धा म्हणाली. हो ग आई, पण काय तेच सारखं सारखं शिकवत राहायचं आणि चिडायचं. आता लागली आहे ना आम्हाला सवय, वैतागून नीरज म्हणाला. चल जातो मी, उद्याच्या इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे मला. हो रे सोन्या, जा. नीरज एक स्कॉलर मुलगा, बीई फर्स्ट क्लास. बाबांच्या आग्रहाने त्यांनी MBA केलं. मनापासून अभ्यास करून तिथेही त्यांनी बाजी मारली. बाबा त्याचं खूप कौतुक करत असत, पण थोडं जरी त्यांच्या शिस्तीत इकडं तिकडं झालं की उपदेशाचे डोस सुरू. मुलगा आता मोठा झालाय याचं त्यांना बोलताना भानच राहत नसे. आजही त्यांची हाक आली. नीरज, उद्या तुझा इंटरव्ह्यू येणार आहे. हे घे जास्तीचे पैसे, लागतील तुला. आणि हे बघ, प्रश्नांची उत्तरं आत्मविश्वासाने नीट दे. एखादं उत्तर येत नसेल तर येत नाही म्हणून सांग. उगीच थातूर मातूर काही उत्तरं देऊ नको. माहिती नसलेली उत्तरं तुम्ही दिलीत की त्यांना कळतं बरं. उगीच नाही ते इंटरव्ह्यू घेत. आणि हो, काय झालं ते लगेच मला कळव हा, मी वाट बघतोय तुझ्या फोनची. आणि मीही, आईनी त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हटलं. फोनवरून इंटरव्ह्यूचा वेन्यू चेक करून वेळेच्या आधी तो त्या जागी पोचला देखील. पण कुठेच सिक्युरिटीचा मागमूस नव्हता आणि ऑफिसमध्येही कोणी दिसेना. दार तर सताळ उघडं होतं. त्यांनी आत डोकावलं. डोकावताना दाराची कडी त्याला जोरदार लागली. जीव अगदी कळवळला. कडी नीट आत सरकवून तो ऑफिसमध्ये शिरला. दार नीट लावून घेतलं. मुख्य हॉलमध्ये आला तर रिसेप्शनवरही कोणी नव्हतं. कमाल आहे, नक्की हेच ऑफिस आहे ना? सगळीकडेच कसा काय शुकशुकाट? थोडा वेळ तिथंच विचार करत नीरज उभा राहिला. आज इंटरव्ह्यू आहे ना? त्यांनी परत मोबाईलवर मेसेज चेक केला. हो आजच आहे. बहुतेक वरच्या मजल्यावर इंटरव्ह्यू घेत असावेत. इथं तर सांगायलाही कोणी नाहीये आणि फॅनही उगीच लावून ठेवलेत. त्यांनी काही मिनिटं कोणी येतं का त्याची वाट बघितली. फॅनची बटणं शोधायला लागला तर रिसेप्शन काउंटरच्या मागे स्विचबोर्ड दिसला. मग त्यांनी फॅन बंद केले आणि तो निघाला. वर जाण्यासाठीचा जिना समोरच होता. मधल्या गँगवेमध्ये छोटीशी बाग होती आणि फुलांच्या कुंड्या होत्या. कोणीतरी पाणी घालत असताना बहुतेक पाण्याचा पाईप तसाच टाकून गेलं होतं. पाईप कुंडीच्या पायाशी पडला होता आणि त्यातून पाणी वाया चाललं होतं. त्यांनी नळ बंद केला. पाईप उचलून एका कुंडीवर ठेवला आणि तो जिन्याकडे वळला. जिन्याच्या प्रत्येक पायरीवर कागदाचे कपटे उचलत उचलतच तो वर आला. कोणीतरी कागदाचे कपटे टाकत टाकतच वर गेलेला दिसतोय. तंद्रीत असावा बहुतेक. वरच्या मजल्यावर तो एका मोठ्या हॉलमध्ये पोहोचला. तिथे इंटरव्ह्यूसाठी बरेच जण बसले होते. कोणी 25शीचे तर अगदी कोणी 40शीचे देखील होते. दरवाजाच्या बाहेरील भागात असलेले पायपुसणे कसे तरी वेडेवाकडे दुमडलेले पडले होते. कोणीतरी त्याच्यावरून अडखळून पडण्याची शक्यता होती. ते त्यांनी नीट केले आणि दरवाजासमोर सरकवून लावले आणि बाजूलाच असलेल्या डस्टबिनमध्ये हातातले कागदाचे कपटे टाकले. एका रिकाम्या जागेवर त्यांनी आपली बॅग ठेवली आणि तो बाजूच्या वॉशरूममध्ये जाऊन हात धुवून जागेवर येऊन बसला. त्याला लक्षात आलं की लोक आत जात आहेत आणि काही मिनिटातच बाहेर येत आहेत. तेवढ्याच नीरजच्या नावाचा पुकारा झाला. तो धपकत धपकतच आत गेला. मे आय कम इन सर? येस. थँक्यू सर म्हणत तो टेबलपाशी आला. त्यांनी आपली फाईल इंटरव्ह्यू घेणाऱ्यांसमोर ठेवली. समोर 4 ज्येष्ठ मंडळी बसलेली होती. एकावर एक हात ठेवून तो अदबीने उभा राहिला. फाईल हातात घेऊन त्यांच्यापैकी एक जण म्हणाले, हॅव अ सीट प्लीज. थँक्यू सर, खुर्चीवर बसत नीरज म्हणाला. फाईल चाळत एक जणांनी विचारले, आपण नीरज कोतवाल राईट? येस सर, नीरज अर्जुनराव कोतवाल. BE फर्स्ट क्लास. वा. MBA फर्स्ट क्लास. गुड. मग कधीपासून जॉईन होऊ शकाल आपण?
अहो कधीपासून जॉईन होऊ शकाल असं विचारलं. एकमेकांकडे हसून बघत त्यांनी विचारलं. त्यांच्या विचारण्याला सगळ्यांचंच अनुमोदन होतं बहुतेक. नीरज बावरला, विचारात पडला. हा मुलाखतीला सुरुवातीला विचारलेला प्रश्न आहे की मुद्दाम काहीतरी विचारतायत. आश्चर्य वाटलंय. अहो तुम्ही आमच्या प्रत्येक परीक्षेत पास झालात. म्हणजे? अहो आम्ही तुमचे CCTVवर निरीक्षण करत होतो, तुमच्या हालचाली निरखत होतो. तुम्ही फक्त असे एकमेव उमेदवार आहात की ज्यांनी आम्ही सेट केलेल्या पेपरवरील प्रत्येक प्रश्नाला आम्हाला हवे तसे त्याच तऱ्हेने उत्तर दिलेले आहे. अजूनही नीरज गोंधळलेल्या मनस्थितीतच होता. अहो आपण दाराची कडी व्यवस्थित लावलीत, चालू असलेले फॅन्स बंद केलेत, पाण्याचा पाईप कुंडीत ठेवलात, नळ बंद केलात, जिन्यावरचे कागदाचे कपटे उचललेत आणि दारावरचं मॅट व्यवस्थित योग्य ठिकाणी ठेवून आत आलात. त्यात मी एवढं मोठंसं काय केलंय? नीरजच्या मनातलं आश्चर्य त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आणि अशा तर माझ्या बाबांनी मला लहानपणापासून लावलेल्या शिस्तीमुळे सवयी आहेतच. मनातल्या मनात नीरज विचार करतच होता. अहो नवल काय करताय? ज्याचं लक्ष सगळीकडे असतं, ज्यामध्ये हा व्हिजिलन्स ही विलक्षण जागरूकता असते, तोच कंपनी पुढे व्यवस्थितपणे नेऊ शकतो, हो ना? तुम्ही उत्कृष्ट व्यवस्थापक मॅनेजर होण्याच्या कर्तृत्वाचे आहात, हे सगळ्या बाजूनी सिद्ध झालंय. आमच्या परीक्षेत 100% गुण मिळवून तुम्ही उत्तीर्ण झालात आणि म्हणूनच आम्ही विचारतोय आपण कंपनीत कधीपासून जॉईन होऊ शकाल. तुम्ही सांगाल तेव्हा सर. अगदी आजपासून म्हणालात तर आत्ता लगेच तयारी आहे माझी. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. नीरजला काय म्हणावं तेच सुचेना. अपॉइंटमेंट लेटरकडे बघत बघत नीरजनी घरी फोन लावला. आई, बाबा कुठे आहेत ग? त्यांना सांग तुम्ही दिलेल्या शिकवणुकीमुळे आज मी एकदम मॅनेजर पोस्टला सिलेक्ट झालोय ग. डोळ्यातलं पाणी पुसत नीरजनी आईला ही गोड बातमी दिली. श्रोते हो, संस्कारांचं बाळकडू ही कथा होती मनशक्ती मासिकातली. लेखिका प्रज्ञा केळकर. खरोखरच लहानपणापासून आपल्या घरात मुलांवर जे संस्कार होतात ते त्यांना आयुष्यभर उपयोगी येतात. आणि या संस्कारांचं बाळकडू हे प्रत्येक घरातून आपापल्या मुलांना दिलं गेलं पाहिजे, म्हणूनच ही कथा आहे. अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत राहा.